नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहत आहोत. आजचं आपलं लेक्चर कशावरती असणार आहे तर इयत्ता 7वी मधील जो इतिहास हा विषय आहे, इयत्ता 7वीचा जो इतिहास आहे याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये जे नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत म्हणजे त्याच्यावरती आपलं आजचं काय असणार आहे, लेक्चर असणार आहे. ठीक आहे. मग हे प्रश्न कोणत्या पेपरला विचारले जातात तर पेपर 1ला पण विचारले जातात परिसर अभ्यासमध्ये, आणि पेपर 2ला ज्यांचं समाजशास्त्र आहे त्यांना सुद्धा हे प्रश्न काय केले जातात, वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणजे पेपर 1 साठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत हे प्रश्न, आणि पेपर 2 साठी सुद्धा काय आहेत, अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. इयत्ता 7वीचा जो इतिहास आहे याच्यामधून परीक्षेला प्रत्येक परीक्षेमध्ये किती प्रश्न विचारले जातात, 3 ते 4 प्रश्न काय 100% प्रत्येक परीक्षेमध्ये, म्हणजे आतापर्यंत जेवढ्या काही TET परीक्षा झाल्यात या प्रत्येक परीक्षेमध्ये 3 ते 4 प्रश्न हे इयत्ता 7वीच्या इतिहासावरती विचारलेले आहेत. म्हणून हा इयत्ता 7वीचा इतिहास किंवा सगळे जे क्रमिक पुस्तक आहेत तुम्हाला इयत्ता 4थी पासून 8वी पर्यंतचे त्यांचा तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. पहिला प्रश्न बघूया. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती होते? मग काय विचारलं आपल्याला की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान होतं, अष्टप्रधान मंडळ होतं, त्याच्यामध्ये न्यायाधीश म्हणून कोण होतं? तर न्यायाधीश म्हणून कोण होते तर ते होते निराजी रावजी. लक्षात ठेवायचे, न्यायाधीश कोण होते? निराजी रावजी होते. मग पुढचा प्रश्न आपल्याला विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधील न्यायाधीशाचं काम काय? मग न्यायाधीशाचं काम काय असायचं तर दिवाणी व फौजदारी अशा दोन्ही खटल्यामध्ये न्यायदान करणे. मग तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचंय, न्यायाधीशाचं काम काय असायचं? न्यायदान करणे हे काय असायचं? न्यायाधीशाचं काम असायचं. आता बाकीचे पर्याय काय आहेत आपल्याला पहा. रामचंद्र निळकंठ मुजुमदार आहे, अण्णाजी दत्तो आहे, हंबीरराव मोहिते आहे. मग आपल्याला यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारला जातो की हंबीरराव मोहिते किंवा आता समजा रामचंद्र निळकंठ मुजुमदार आहेत, हे अष्टप्रधान मंडळामध्ये कोणते मंत्री होते? तर रामचंद्र निळकंठ मुजुमदार कोण होते? अमात्य होते. किंवा हाच प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये या न्यायाधीशाऐवजी काय विचारतील? अमात्य विचारतील. आणि अमात्य कोण होता असं विचारेल. मग अमात्य कोण होते तर अमात्य होते रामचंद्र निळकंठ मुजुमदार. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधील अमात्याचं काम काय होतं? तर त्यांचं काम काय असायचं? अमात्याचं राज्याचा जमा खर्च पाहणे हे काय असायचं? अमात्याचं काम असायचं. ठीक आहे. म्हणजे या दृष्टीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे की प्रश्न तुम्हाला कशाही पद्धतीने विचारला जातो. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानावरती आपल्याला कसा प्रश्न विचारला जातो? अष्टप्रधान मंडळावरती तुम्हाला मी सांगतो एका सेकंदामध्ये. एकतर काय, कोणता मंत्री कोण होता हे विचारलं जातं. म्हणजे अष्टप्रधान मंडळामधले ते 8 मंत्री, त्यांना काय म्हणायचं ते, म्हणजे मंत्र्याला काय म्हणायचे आणि त्यांचं काम काय असायचं, या 3 गोष्टीवरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग आता पुढचा प्रश्न बघूया. बघा आता इथं बघा आपल्याला मागच्या पर्यायामध्ये बघा, इथं बघा अण्णाजी दत्तो ऑप्शन होता, बरोबर? इथं अण्णाजी दत्तो ऑप्शन होता. मग पुढचा प्रश्न काय बघा आपल्याला विचारलेला. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय विचारलाय पहा आपल्याला की अष्टप्रधान मंडळातील अमात्य या पदावर कोण होते? ठीक आहे. आता इथं बघा, इथंच आपल्याला ऑप्शन होता अमात्य. तुम्हाला आता सांगितलं मी, रामचंद्र निळकंठ मुजुमदार कोण होते? अमात्य होते. ठीक आहे. इथं बघा पहिलाच पर्याय होता आपल्याला रामचंद्र निळकंठ मुजुमदार. मग त्यांच्यावरतीच आपल्याला प्रश्न विचारला आहे की अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य या पदावरती कोण होते? मग अमात्य कोण होते तर रामचंद्र निळकंठ मुजुमदार होते. बघा कोण होते ते होते. अमात्याचं काम काय होतं तुम्हाला सांगितलं मी. अमात्याचं काम काय असायचं? जमा खर्च पाहणे असायचं. मग बाकीचे पर्याय पहा. अण्णाजी दत्तो आहे. मग अण्णाजी दत्तो कोणते मंत्री होते किंवा कोणता कारभार होता? त्यांच्याकडे सचिव होता. सचिवाचं काम काय असायचं तर सरकारी आज्ञापत्रे तयार करणे आणि राज्याचा पत्र व्यवहार सांभाळणे हे काम कोणाचं असायचं? सचिवाचं असायचं. त्याच्यानंतर हंबीरराव मोहिते कोण होते? ते सेनापती होते. त्यांचं काम काय असायचं सेनापतीचं? तर लष्कराचं नेतृत्व करणं आणि स्वराज्याचं रक्षण करणं ही काय जबाबदारी कोणाकडे असायची? सेनापतीकडे असायची. ठीक आहे. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर मोरो त्रिंबक पिंगळे हे कोण होते तर हे प्रधान होते. प्रधानालाच काय म्हटलं जायचं? पेशवे म्हटलं जायचं. मग त्यांचं काम काय होतं तर राज्यकारभार चालवण्याची आणि जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी ही कोणाकडे असायची? प्रधानाकडे असायची किंवा पेशव्याकडे असायची. मग पेशवा कोण होता तर पेशवे होते मोरो त्रिंबक पिंगळे. कोणाच्या काळामध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया 3 नंबर. तारिक ई फिरोजशाही हा ग्रंथ कोणी लिहिला? काय तारिक ई फिरोजशाही हा ग्रंथ कोणी लिहिला असं आपल्याला विचारलंय. मग हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? जियाउद्दीन बर्नी यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे.
मग या ग्रंथामध्ये पुढचा प्रश्न आपल्याला असा असू शकतो की जियाउद्दीन बर्नी यांनी लिहिलेल्या तारिकी फिरुजशाही या ग्रंथामध्ये कशाच्या इतिहासावरती किंवा कोणाच्या इतिहासावरती प्रकाश टाकला आहे? तर जे काही आपली दिल्लीचे सुलतानशाही होते त्याला काय म्हणतात? दिल्ली सल्तनत म्हणतात. मग या दिल्ली सल्तनतच्या इतिहासावरती त्यांनी काय केलेला आहे? प्रकाश टाकलेला आहे. ठीक आहे. मग पुढचा प्रश्न कदाचित आपल्याला असा सुद्धा विचारू शकतात की जियाउद्दीन बर्नी यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? मग जियाउद्दीन बर्नी यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? तारिकी फिरुजशाही लिहिलाय. कशावरती आहे हा? तर हा दिल्लीच्या सल्तनतच्या इतिहासावरती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे अमीर खुसरो आहेत यांच्यावरती सुद्धा आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात. मग अमीर खुसरो हे काय होते? एक प्रसिद्ध कवी पण होते आणि प्रसिद्ध इतिहासकार सुद्धा होते. मग त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलंय किंवा कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर खजाइन उल फुतुह हा त्यांचा ग्रंथ आहे. प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की खजाइन उल फुतुह हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? मग कोणी लिहिलेला आहे हा? तर हा अमीर खुसरोचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर पहा हा अल बिरुनी कोण होता? पहा तर यांनी कोणता ग्रंथ लिहिला? ह्या अल बिरुनींनी तहकीब ई हिंद हा ग्रंथ लिहिला. त्यालाच काय म्हणतात? किताब उल हिंद पण म्हणतात. ठीक आहे. हा ग्रंथ लिहिला आणि ज्याच्यामध्ये कशाचं वर्णन केलंय त्यांनी? भारतीय समाज जीवनाचं वर्णन केलेलं आहे. मग प्रश्न आपल्याला विचारू शकतात की अल बिरुनी याने कोणत्या ग्रंथामध्ये भारतीय समाज जीवनाचं वर्णन केलं आहे? मग कोणत्या ग्रंथामध्ये? तहकीक ए हिंद त्यालाच काय म्हणतात? किताब उल हिंद म्हणतात. ठीक आहे. नावं लक्षात ठेवायचे. पुढे बघा इब्नू बतूता पर्याय आहे तिच्यावरती किंवा त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग इब्नू बतूता हा काय होता? हा मोरोक्कोचा प्रवासी होता. प्रश्न आपल्याला विचारू शकतात की इब्न बतूता हा कोणत्या देशाचा प्रवासी होता? मग कोणत्या देशाचा प्रवासी होता? मोरोक्कोचा प्रवासी होता. आणि त्याने आपल्या प्रवासाचं वर्णन केलंय. कोणत्या नावाने वर्णन केलंय? रिहला या नावाने वर्णन केलंय. ठीक आहे. त्याने जे भारतामध्ये आला होता त्याचं जे प्रवास वर्णन आहे हे कोणत्या पुस्तक नावाने आहे? तर रिहला या नावाने आहे. ठीक आहे. मग तुम्हाला ह्या चारींचं लक्षात ठेवायचंय कारण पुढचा प्रश्न आपल्याला यांच्यावरती विचारला जाऊ शकतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या मोहिमेचं नेतृत्व कोणी केलं? सोपा प्रश्न होता. कोणी केलेलं आहे नेतृत्व? तर ते छत्रपती राजाराम महाराजांनी मराठ्यांच्या मोहिमेचं नेतृत्व केलं होतं. कोणाच्या पश्चात? छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर. मग छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला होता? 1689 मध्ये. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठा साम्राज्य काय झालं होतं? मोठ्या संकटात सापडलं होतं. मग रायगड संकटामध्ये असताना राजाराम महाराजांनी काय केलं होतं? जिंजीला जाऊन तेथून मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं होतं. प्रश्न विचारला जातो कुठे गेले होते? राजाराम महाराज जिंजीला गेले होते. मग कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जातो की मराठा साम्राज्याची तिसरी राजधानी कोणती होती? मग तिसरी राजधानी कोणती होती? जिंजी होते. ठीक आहे. त्या ठिकाणी कोणी? राजाराम महाराजांनी तिथून राज्यकारभार चालवला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा अजून आपल्याला इथे एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे या महाराणी ताराबाईवरती. मग राजाराम महाराजांच्या निधनानंतर बघा संभाजी महाराजांनंतर कोण गादीवर आले? राजाराम महाराज आले. आणि राजाराम महाराजांचं ज्यावेळेस निधन झालं, कधी निधन झालं होतं त्यांचं? इसवी सन 1700 मध्ये. त्याच्यानंतर गादीवरती कोण आल्या? तर महाराणी ताराबाई आल्या. आणि या महाराणी ताराबाईंनी काय केलं? मुघलाविरुद्धच्या मोहिमेचं काय केलं होतं? धैर्याने नेतृत्व केलं होतं. ठीक आहे. महाराणी ताराबाईवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला क्रम लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनंतर कोण? राजाराम महाराज आणि त्यांच्यानंतर महाराणी ताराबाई. हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. शाहू महाराज आणि येसुबाई या दोघांना काय केलं होतं? औरंगजेब बादशहाने कैदेमध्ये टाकलं होतं. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर शाहू महाराज आणि येसुबाई यांना कोणी कैदेत टाकलं होतं? मग कोणी कैदेमध्ये टाकलं होतं? औरंगजेबाने त्यांना कैदेमध्ये टाकलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 5 नंबर. विजयनगरच्या राज्याचा पहिला राजा कोण होता? आता जे आपलं दक्षिणेतलं विजयनगरचं साम्राज्य होतं याचा पहिला राजा कोण होता असं विचारलंय. मग याचा पहिला राजा कोण होता? तर हरिहर हा याचा पहिला राजा होता. ठीक आहे. मग विजयनगर या साम्राज्याची स्थापना कधी झाली होती? तर ही इसवी सन 1336 मध्ये झाली होती. याचे संस्थापक किंवा स्थापना कोणी केली होती? तर हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी या राज्याची स्थापना केली होती. ठीक आहे. मग पहिला राजा हरिहर होता आणि हरिहर नंतर कोण राजा झाला होता? तर बुक्क हा राजा झाला होता. म्हणजे दुसरा राजा कोण होता? बुक्क होता. आणि विजयनगर साम्राज्याचा प्रसिद्ध राजा कोण होता? तर तो कृष्णदेवराय हा काय होता? अतिशय प्रसिद्ध असा राजा होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी सूचना. आपण टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की तुमच्या टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे.
मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कसे भेटतील, उत्तरासहित भेटतील किंवा उत्तर सूची सहित, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी या सर्व प्रश्नपत्रिका काय केल्या जातील, सेंड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर यासोबत तुम्हाला फ्रीमध्येच अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा दिल्या जातील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या काय असतील, अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स दिल्या जातील. त्याचबरोबर आपण पाहत आहोत की आता 4थी ते 8वीचे जे काही शालेय पुस्तक आहेत, मग इयत्ता 4थी असेल, इयत्ता 5वी असेल, इयत्ता 6वी असेल, इयत्ता 7वी असेल, इयत्ता 8वी असेल, हे जे शालेय पुस्तक आहेत याच्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग त्याच्यासुद्धा तुम्हाला अतिशय IMP नोट्स दिल्या जातील. मग त्यामध्ये इयत्ता 4थी ते 8वीचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल आणि विज्ञान असेल. ठीक आहे. मग तुम्ही परीक्षेमध्ये आपण पाठवलेल्या फक्त एवढ्याच मटेरियलचा जर अभ्यास केला तर तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्क पडतील, तर तुम्हाला त्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त मार्क काय, हे 100% त्या ठिकाणी तुम्हाला पडतील. ठीक आहे. मग आपल्या या मटेरियलची किंमत किती आहे मित्रांनो, फक्त 200 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक मित्रांच्या माहितीस्तव किंवा मागणीस्तव आपली या ठिकाणी ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअपला आपला नंबर आहे 9689141630. या नंबरवरती मेसेज करायचा आहे, सर स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा आणि त्या स्कॅनरवर तुम्हाला पाठवलं जाईल. मग त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे आहेत. ज्यांना स्कॅनरवरती पाठवता येत नाही त्यांनी या नंबरवरती गुगल पे, फोनपे केलं तरी चालेल, कारण हा नंबर आपला गुगल पे, फोनपे पण आहे आणि व्हॉट्सअप सुद्धा आहे. ठीक आहे. मग तुम्हाला 139 रुपये पाठवायचे आहेत. पाठवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंट केल्यावरती त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला, 9689141630. ठीक आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल, तुम्हाला सेंड केलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 6 नंबर, शिखांचे 10वे गुरु कोण होते. आता काय विचारलं आपल्याला, शिखांचे 10वे गुरु कोण होते असं आपल्याला विचारलंय. मग शिखांचे 10वे गुरु कोण होते, तर ते होते गुरु गोविंद सिंग. ठीक आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, शिखांचे एकूण किती गुरु होऊन गेलेत, एकूण 10च गुरु होऊन गेलेत. मग प्रश्न विचारला जातो, शिखांचे शेवटचे धर्मगुरू कोण होते किंवा शेवटचे गुरु कोण होते, तर शेवटचे गुरु सुद्धा कोण होते, गुरु गोविंद सिंग होते. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न विचारला जातो की गुरु गोविंद सिंग यांनी मुघलाविरुद्ध लढण्यासाठी कशाची स्थापना केली होती, तर कशाची स्थापना केली होती, त्यांनी खालसा दलाची स्थापना केली होती. कशाची स्थापना केली होती, खालसा दलांची स्थापना केली होती. ठीक आहे. ते शिखांचे कितवे गुरु होते, 10वे गुरु होते, त्याचबरोबर शेवटचे गुरु होते. ठीक आहे. आता या गुरु नानकावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. प्रश्न विचारला जातो की बाबा शीख धर्माचे संस्थापक काय, शीख धर्माचे संस्थापक कोण होते, तर शीख धर्माचे संस्थापक कोण होते, गुरु नानक होते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की शीख धर्माचे पहिले गुरु कोण होते, पहिले गुरु सुद्धा कोण होते, तर ते सुद्धा गुरु नानक होते. ठीक आहे. म्हणजे शीख धर्माचे संस्थापक सुद्धा गुरु नानक होते आणि पहिले गुरु सुद्धा कोण होते, गुरु नानक होते. ठीक आहे. त्याच्यानंतर हे गुरु पर्याय आहे आपल्याला गुरु अर्जुन देव, यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग हे शिखांचे काय होते, 5वे गुरु होते. शिखांचे कितवे गुरु होते, 5वे गुरु होते. आणि त्यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग त्यांनी आदि ग्रंथ या पवित्र ग्रंथाचं संकलन त्यांनी केलेलं आहे. कोणी, गुरु अर्जुन देव यांनी. शिखांचे कितवे गुरु होते, ते 5वे गुरु होते. ठीक आहे. पुढे जाऊया 7 नंबर. पुढचा एक पर्याय होता आपल्याला पहा, गुरु तेग बहादूर. मग हे जे गुरु तेग बहादूर आहेत हे शिखांचे कितवे गुरु होते, 9वे गुरु होते. आणि त्यांनी काय केलेलं आहे, औरंगजेबाच्या धार्मिक धोरणाविरुद्ध प्रखर आवाज उठवला होता. मग प्रश्न आपल्याला विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या शीख गुरुने औरंगजेबाच्या धार्मिक धोरणाविरुद्ध प्रखर आवाज उठवला होता. मग कोणी, गुरु तेग बहादूर यांनी. आणि हे कितवे गुरु होते शिखांचे, तर हे 9वे गुरु होते. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, त्याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. औरंगजेबाने कोणाला सवाई हा किताब दिला होता. मग औरंगजेबाने सवाई हा किताब कोणाला दिला होता, तर राजा जयसिंग याला हा सवाई किताब दिला होता. हे कुठले राजे होते राजा जयसिंग, तर आमेरचे राजे होते. ठीक आहे. लक्षात येत आहे.
किंवा पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की आमेरचे राजे जयसिंग यांना सवाई हा किताब कोणी दिला, असाही प्रश्न विचारू शकतात. मग हा किताब कोणी दिला होता? त्याला मुघल बादशाह औरंगजेबाने त्यांना हा किताब दिला होता. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न आहे 8 नंबर. अमुक्तमाल्यादा हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला गेला? कोणता ग्रंथ? अमुक्तमाल्यादा हा जो ग्रंथ आहे हा कोणत्या भाषेतला ग्रंथ आहे असं आपल्याला विचारलंय. मग हा कोणत्या भाषेमधला ग्रंथ आहे? तर हा तेलुगू भाषेमधला ग्रंथ आहे. हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर विजयनगरचा जो सम्राट होता कृष्णदेवराय याने हा ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे, कोणत्या भाषेमध्ये लिहिलेला आहे? तेलुगू भाषेमध्ये. आणि हा ग्रंथ कशावरती आहे? तर हा राजनीती विषयक ग्रंथ आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणजे बघा, एवढ्या ओळीवर आपल्याला किती प्रश्न विचारू शकतात. आता काय सांगितलंय? अमुक्तमाल्यादा हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला? तेलुगू भाषेत लिहिला. दुसरा प्रश्न काय विचारू शकतात की अमुक्तमाल्यादा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर तो ग्रंथ कोणी लिहिला? कृष्णदेवराय यांनी लिहिला. पुढचा प्रश्न आपल्याला विचारू शकतात की कृष्णदेवराय हे कोणत्या घराण्याचे किंवा कोणत्या राज्याचे सम्राट होते? तर कृष्णदेवराय हे कोणत्या राज्याचे सम्राट होते? तर हे विजयनगरचे सम्राट होते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कृष्णदेवराय यांनी अमुक्तमाल्यादा हा तेलुगू ग्रंथ कशावर आधारित लिहिलेला आहे किंवा हा कोणता ग्रंथ आहे? तर हा कोणता ग्रंथ आहे? हा राजनीती विषयक ग्रंथ आहे. म्हणजे एका वळीवरून आपल्याला किती प्रश्न तयार होतात? 5 प्रश्न तयार होतात. ठीक आहे, मग या 5 पैकी कुठला तरी एक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात मित्रांनो. ठीक आहे, म्हणून तुम्हाला अभ्यास करताना काय करायचंय? चौकस वृत्ती ठेवायची, सगळ्या अँगलने विचार करायचा प्रश्नाचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात मुख्य अधिकारी कोण होते? आता पहा, इथं आरमार हा शब्द आला की आपल्या डोक्यात इथं कान्होजी आंग्रे. मग आपण हे उत्तर लिहून टाकलो आणि मग हे उत्तर आपलं काय होतं मित्रांनो? चुकतं, कारण आपण प्रश्न व्यवस्थित वाचत नाही. त्यांनी काय सांगितलंय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात सांगितलं. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये प्रमुख अधिकारी कोण होते? ते होते मायनाक भंडारी होते. कोण होते? मायनाक भंडारी. ह्या कान्होजी आंग्रेचं मी तुम्हाला सांगतो पुढे स्पष्टीकरण. ठीक आहे, आधी आपण मायनाक भंडारींचं पाहूया. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं पहा? प्रश्न आपल्याला विचारला जातो की भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात? काय विचारलं जातं की भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात? मग भारतीय आरमाराचे जनक कोणाला म्हणतात? तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात. कोणाला म्हणतात? भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना. का म्हणतात? तर त्यांनी भारतामधलं पहिलं आरमार स्थापन केलं होतं. मग प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना का केली? मग आरमाराची स्थापना त्यांनी का केली होती? तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीचं रक्षण करण्यासाठी स्वतंत्र आरमाराची त्यांनी काय केली होती? उभारणी केली होती. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? भारतीय आरमाराचे जनक म्हटलं जातं. आता इथं दुसरा प्रश्न असा विचारला जातो की मायनाक भंडारी यांनी कोणत्या युद्धामध्ये इंग्रजाविरुद्ध अत्यंत मोठा संघर्ष केला होता किंवा पराक्रम गाजवला होता? मग कोणत्या युद्धामध्ये? तर खांदेरी उंदेरीच्या युद्धामध्ये. पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की मायनाक भंडारी यांनी खांदेरी उंदेरीच्या युद्धामध्ये कोणाविरुद्ध पराक्रम गाजवला होता? तर कोणाविरुद्ध पराक्रम गाजवला होता? इंग्रजाविरुद्ध पराक्रम गाजवला होता. ठीक आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर हे जे लय पाटील आहेत किंवा लाय पाटील हे सुद्धा महत्वाचे आहेत, कारण लाय पाटील हे सुद्धा काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामधले एक ते अधिकारी होते. ठीक आहे, मग यांनी सुद्धा काय केलं होतं? जंजिरेच्या सिद्धीविरुद्ध जी महाराजांनी मोहीम उघडली होती त्या मोहिमेमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की जंजिरेच्या सिद्धीविरुद्ध जी महाराजांनी मोहीम उभारली होती त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका कोणी बजावली होती? तर कोणी बजावली होती? या लाय पाटलांनी बजावली होती. ठीक आहे, त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता तुम्हाला सांगितलं होतं मी कान्होजी आंग्रेचं पुढे पाहूया आपण. तर कान्होजी आंग्रे हे सुद्धा कोण होते बघा? कान्होजी आंग्रे सुद्धा हे काय होते? मराठा आरमाराचे प्रमुख होते. कोण होते? मराठा आरमाराचे प्रमुख होते. त्यांना काय म्हणायचे? मराठा आरमाराच्या प्रमुखाला सरखेल म्हणायचे. काय म्हणायचे? सरखेल म्हणायचे. पण ते कोणाच्या काळामध्ये होते? तर ते छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये होते. ठीक आहे, हा फरक लक्षात ठेवायचा. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये विचारलं होतं. मग हे कान्होजी आंग्रे कोणाच्या काळामध्ये होते? तर हे शाहू महाराजांच्या काळामध्ये होते. म्हणून तुम्हाला पेपरमध्ये अभ्यास करताना प्रश्न वाचताना कसा वाचायचा आहे? बारकाईने वाचायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊया. इब्राहिम खान गारदी. हे इब्राहिम खान कोण होते? तर हे शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख अधिकारी होते. ठीक आहे, प्रश्न आपल्याला विचारला जातो, लक्षात ठेवा. पुढे जाऊया 10 नंबर.
संत मीराबाई यांनी आपली पदे कोणत्या भाषेत रचली आहेत? मग संत मीराबाई यांनी आपली पदे राजस्थानी हिंदी ही जी भाषा आहे या भाषेमध्ये त्यांनी आपले पदे रचलेले आहेत. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11. मराठा साम्राज्यातील चौथाई म्हणजे उत्पन्नाचा कितवा भाग होता? प्रश्नामध्ये दिले चौथाई म्हणजे कितवा भाग होता? तर उत्पन्नाच्या 1/4 भाग होता. म्हणजेच किती टक्के भाग होता? तर 25% भाग होता. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 12. किताब उल हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा हे जे तुम्हाला दिसतोय ना, हे किताब उल हिंद मी तुम्हाला कुठं सांगितलं होतं बघा, या अल बिरुनीचं तुम्हाला कुठंतरी सांगितलं होतं बघा. एका कुठल्या तरी पर्याय प्रश्नामध्ये आपल्याला पर्याय होता बघा, त्याच्यावरती तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे कसं तेव्हा तुमची खात्री पडेल. ठीक आहे. थोडंसं झूम आउट करतो म्हणजे लवकर आपल्याला सापडेल. बघा इथं पर्याय होता आपल्याला बघा, अल बिरुनी या प्रश्नामध्ये. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला पर्यायाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. बाकीचे जे पर्याय आहेत ना, पुढचा प्रश्न काय होतो आपला त्या पर्यायावरती तयार होतो. म्हणून तुम्हाला त्याचा व्यवस्थित काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मग किताब उल हिंद हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर किताब उल हा ग्रंथ अल बिरुनी यांनी लिहिला आहे. अल बिरुनी कोणी लिहिला आहे? अल बिरुनी. कशावरती आहे हा ग्रंथ? तर भारतीय संस्कृती आणि शास्त्रांचा अभ्यास करून त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला बाकीच्या पर्यायाचा व्यवस्थित अभ्यास करायचा. आता हे बाकीचे अमीर खुसरो, हसन निजामी यांची माहिती तुम्हाला वरती आपण दिलेली आहे. कुरुक्षेत्रावर झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव कोणी केला? मराठ्यांचा पराभव कोणी केला होता? या अहमद शाह अब्दालीने केला होता. ठीक आहे. आता इथं हे पानिपतचं जे युद्ध आहे ना, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता लक्षात ठेवा, हे पानिपतचं कितवं युद्ध होतं? तर हे पानिपतचं तिसरं युद्ध होतं. कितवं युद्ध होतं? तिसरं युद्ध होतं. ठीक आहे. मग हे तिसरं युद्ध कधी झालं? प्रश्न विचारला जातो की पानिपतचं तिसरं युद्ध कधी झालं? तर हे कधी झालं होतं? 14 जानेवारी 1761. तुम्हाला तारखेसहित लक्षात ठेवायचे. काय करायचंय? तारखेसहित लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की पानिपतचं तिसरं युद्ध कोणामध्ये झालं? मग कोणामध्ये झालं होतं? मराठे विरुद्ध अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये काय झालं होतं? पानिपतचं युद्ध झालं होतं. मग हा अहमद शाह अब्दाली होता कोण बाबा? तर हा अहमद शाह अब्दाली कोण होता? अफगाणिस्तानचा शासक होता. आणि त्याने काय केली होती? भारतावरती स्वारी केली होती. आणि त्याला रोखण्यासाठी मराठे काय झाले होते? उत्तरेत गेले होते. बघा आता मराठ्यांची राजधानी त्यावेळेस कुठे होती? आपले पुणे होते, शनिवारवाडा राजधानी होती किंवा साताऱ्यामध्ये राजधानी होती. पण मराठे पानिपतला उत्तरेत एवढ्या लांब कशासाठी गेले? तर हा जो अहमद शाह अब्दाली आहे याने काय केलं होतं? भारतावरती स्वारी केली होती आणि त्याला रोखण्यासाठी मराठे काय झाले होते? उत्तरेमध्ये गेले होते. आता हे बाकीचे पर्याय तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे. ठीक आहे. मग हा शुजाउद्दौला कोण होता? तर शुजाउद्दौला हा अयोध्येचा नवाब होता. ठीक आहे. कोणाचा नवाब होता? अयोध्येचा नवाब होता. याने काय केली होती? या अहमद शाह अब्दालीला मदत केली होती. आणि हा नजीब खान कोण होता? हा नजीब खान रोहिल्या होता. कोण होता? रोहिल्या होता. आणि या अहमद शाह अब्दालीला भारतावरती स्वारी करण्याचं आमंत्रण यांनी दिलं होतं. ठीक आहे. मग हा प्रश्न विचारला जातो की अहमद शाह अब्दाली याने कोणाच्या सांगण्यावरून भारतावरती आमंत्रण केलं, भारतावरती स्वारी केली किंवा आक्रमण केलं होतं? तर कोणाच्या सांगण्यावरून? नजीब खान रोहिल्याच्या सांगण्यावरून. ठीक आहे. आणि हा नादिर शाह कोण होता? तर हा सुद्धा अफगाणी शासक होता. याने भारतावरती हल्ला केला होता. आणि हो आपला जो कोहिनूर हिरा आहे ना, कोहिनूर हिरा हा या भामट्याने चोरून नेला होता. कोणी? या नादिर शहाने. ठीक आहे. मग तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर सांगतो. त्याने कधी हल्ला केला होता? बघा नादिर शहाने काय केलं होतं? 1739 मध्ये काय केली होती? भारतावर स्वारी केली आणि मयूर सिंहासन त्याचबरोबर कोहिनूर हिरा काय केला होता? लुटून नेला होता. प्रश्न आपल्याला या कोहिनूर हिऱ्यावरती वारंवार विचारला जातो. ठीक आहे. पुढे जाऊया. 14 नंबर. संत नामदेव कोणाचे निस्सीम भक्त होते? कॉमन प्रश्न होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला पण माहिती आहे. ठीक आहे. मग संत नामदेव हे कोणाचे भक्त होते? तर विठ्ठलाचे भक्त होते. त्याच्यानंतर आपल्याला एक प्रश्न विचारला होता पहा, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी असं कोण म्हटलं आहे किंवा ही कोणाची प्रतिज्ञा आहे? तर ही कोणाची प्रतिज्ञा आहे? संत नामदेवांची प्रतिज्ञा आहे. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला होता आपल्याला की खालीलपैकी कोणत्या संताने महाराष्ट्राच्या बाहेर भागवत धर्माचा प्रसार केला? मग महाराष्ट्राच्या बाहेर भागवत धर्माचा प्रसार कोणी केला होता? तर तो संत नामदेवाने केला होता. कुठपर्यंत केला होता? पंजाब पर्यंत केला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला की शिखांचा जो पवित्र धर्मग्रंथ आहे त्याचं नाव आहे गुरु ग्रंथ साहिबा. मग या पवित्र धर्मग्रंथामध्ये खालीलपैकी कोणत्या संतांच्या काही रचना आहेत? तर कोणाच्या रचना आहेत?
संत नामदेव महाराजांच्या काही रचना काय आहेत? शीखांचा जो गुरु ग्रंथ साहिबा हा जो पवित्र ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांच्या काही रचना आहे. ठीक आहे. मग तुम्हाला अभ्यास करताना बाबांनो काय करायचंय? प्रत्येक अँगलने अभ्यास करायचा आहे. तुम्हाला जशाच्या तसा प्रश्न परीक्षेमध्ये कधीच रिपीट होणार नाही. म्हणून तुम्हाला काय सांगतो मी, तुम्हाला पुढचा प्रश्न तिथंच कुठंतरी त्या पर्यायामध्ये दडलेला असतो किंवा त्या प्रश्नाच्या स्पष्टीकरणामध्ये दडलेला असतो. ठीक आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली? कॉमन प्रश्न आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला माहिती आहे. कुठं घेतली शपथ? त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतली होती. ठीक आहे. पण इथे एक महत्वाचा आपल्याला प्रश्न विचारला जातो की रायरेश्वराचं जे मंदिर आहे हे पुण्याच्या कोणत्या दिशेला आहे? प्रश्न विचारलेला आहे की रायरेश्वराचं मंदिर पुण्याच्या कोणत्या दिशेला आहे? मग पुण्याच्या कोणत्या दिशेला आहे? हे पुण्याच्या नैऋत्य दिशेला आहे. ठीक आहे. प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे मित्रांनो. पुढे बघा 16 नंबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पोतदार हे अधिकारी काय काम करत असत? मग पोतदारांचं काम काय असायचं? तर नाणी पारखणे हे पोतदारांचं काम असायचं. ठीक आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे मित्रांनो. पुढे जाऊया 17 नंबर. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? काय विचारलं आपल्याला? मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? मग मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? बाबर होता. बाबरने मुघल सत्तेची स्थापना कधी केली होती? तर ही 1526 मध्ये केली होती. 1526 ला काय झाली होती? पानिपतची पहिली लढाई झाली होती. पानिपतची पहिली लढाई. मग आपल्याला प्रश्न विचारला जातो की पानिपतची पहिली लढाई कधी झाली? तर ती कधी झाली? 1526 ला झाली. कोणाकोणामध्ये झाली? प्रश्न विचारला जातो की पानिपतची पहिली लढाई कोणाकोणामध्ये झाली? तर ती कोणामध्ये झाली? इब्राहिम लोधी आणि बाबर या दोघांमध्ये झाली. याच्यामध्ये विजयी कोण झालं? तर हा बाबर विजयी झाला आणि याने काय केली? दिल्लीमध्ये मुघल सत्तेची या विजयामुळे स्थापना केली. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबर. समर्थ रामदास स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? मग समर्थ रामदास स्वामींनी कोणता ग्रंथ लिहिला होता? दासबोध हा ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचे, दासबोध आणि मनाचे श्लोक हे दोन ग्रंथ कोणी लिहिलेले आहेत? तर ते समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण महा TET 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्समध्ये कोणते विषय असतील मित्रांनो? तर या ठिकाणी तुमचा महा TET साठीचा अतिशय उपयुक्त असे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 विषय या ठिकाणी घेतले जातील. आता कोर्सचं स्वरूप कसं असणार आहे? तर आपला हा कोर्स कसा असणार आहे? रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे. कसा असणार आहे? रेकॉर्डेड असणार आहे. रेकॉर्डेड असण्याचा फायदा काय आहे? तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार केव्हाही लेक्चर पाहू शकता आणि कितीही वेळा पाहू शकता. म्हणजे एखादा समजा कठीण घटक वाटला तुम्हाला तर ते लेक्चर तुम्ही पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी काय करू शकता? पाहू शकता. ठीक आहे. मग याचं स्वरूप कसं असणार आहे? तर या ठिकाणी तुम्हाला या दोन्ही विषयाचे काय असणार आहेत? प्रत्येक प्रकरणानुसार काय असणार आहेत? ते लेक्चर असणार आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला स्पेशल नोट्स असणार आहेत आणि त्याच नंतर प्रत्येक प्रकरणानुसार काय असणार आहे? तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे. म्हणजे पहा, लेक्चरने काय होईल? तुमच्या बेसिक संकल्पना क्लिअर होतील. नोट्सने काय होईल? तुमची रिव्हिजन होईल आणि या ऑनलाईन टेस्टने काय होईल? तुमचा सराव होईल. ठीक आहे. मग आता हे 2 विषय आपल्याला TET परीक्षेला किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. मग जर तुम्ही आपला कोर्स घेतला तर तुम्हाला या ठिकाणी किती मार्क पडतील? 50 पेक्षा जास्त मार्क पडतील. किती मार्क पडतील? 50 पेक्षा जास्त मार्काची आपण त्या ठिकाणी गॅरंटी देतोय. म्हणजे 50 पेक्षा जास्त म्हणजे किती? कुणाला 54 पडतील, कुणाला 55 पडतील, कुणाला किती पडतील? 56 पडतील. पण कमीत कमी किती पडतील? तर कमीत कमी किती पडतील? 50 मार्क काय होणार? कमीत कमी पडणार. ठीक आहे. मग हा कोर्सची किंमत किती आहे? आपल्या कोर्सची किंमत तर आपल्या कोर्सची किंमत फक्त 1000 रुपये आहे. किती आहे? फक्त 1000 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर आहे. स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स घेतला तर हा किती रुपयाला असणार? तुम्हाला 499 रुपयाला असणार आहे. किती रुपयाला असणार आहे? 499 ला. मग हा कोर्स कुठं असेल? तर आपलं ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनचं नाव आहे NG क्लासेस. आता या ठिकाणी बघा, जर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर 499 अधिक 24 असं तुम्हाला किती रुपयाचं पेमेंट करावं लागतंय? 523 रुपयाचं पेमेंट करावं लागतंय. किती रुपयाचं पेमेंट करावं लागतंय? 523 रुपयाचं पेमेंट करावं लागतंय. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर मला व्हॉट्सअपला मेसेज केला की सर आम्हाला लिंक पाठवा तर तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाईल? ॲप्लिकेशनची लिंक पाठवली जाईल. आपला व्हॉट्सअप नंबर किती आहे? 96 89 14 16 30 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, बऱ्याच जणांना काय होत आहे
ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही. बऱ्याच शिक्षक बांधवांना ॲप्लिकेशनमध्ये काही पेमेंट करता येत नाही किंवा काही महिला भगिनी आहेत त्यांना पेमेंट करता येत नाही. मग ज्यांना ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही त्यांनी आपल्या या नंबरवरती 9689141630 या नंबरवरती फोनपे गुगल पेला जर 499 रुपये पे केले तर मी त्यांना कोर्समध्ये काय करू शकतो, जॉईन करू शकतो. ठीक आहे. किती मिनिटामध्ये? 1 मिनिटाच्या आत त्यांना आपण त्या ठिकाणी काय करू, कोर्समध्ये जॉईन करू. जर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये 523 रुपये पे केले तर तुम्ही काय होत आहे, आपोआप कोर्सला जॉईन होत आहे. म्हणजे तुम्हाला मला जॉईन करायची गरज लागत नाही. तुम्ही आपोआप पेमेंट केल्यावरती काय होत आहे, कोर्सला जॉईन होत आहे. ज्यांना ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नाही त्यांनी कुठं पेमेंट करायचं आहे, या नंबरवरती पैसे पाठवायचे. ठीक आहे. आणि मला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट मात्र नक्की टाकायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 19. काय विचारलंय, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? मग आता प्रश्न विचारला आपल्याला की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला. मला माहिती आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि विचारले आहेत. ठीक आहे. मग यांचा राज्याभिषेक कधी झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा? तर 6 जून 1674 कोणत्या किल्ल्यावरती झाला होता? रायगडावरती. आणि कोणाच्या हस्ते झाला होता? तर गागा भट्टाच्या हस्ते झाला होता. ठीक आहे. पुढे जाऊया 20 नंबर. यादव काळातील सुवर्ण नाण्याला काय म्हणतात? काय विचारलंय की यादव काळामधील जे काही सुवर्ण नाणं आहे या सुवर्ण नाण्याला काय म्हणतात? मग या सुवर्ण नाण्याला काय म्हणतात? गद्दियान म्हणतात. काय म्हणतात? गद्दियान म्हणतात. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, यादव काळामधलं जे सुवर्ण नाणं होतं म्हणजे कोणतं नाणं होतं? सोन्याचं नाणं होतं. मग त्याला काय म्हणतात? गद्दियान म्हणतात. किंवा त्याला दुसरं नाव आहे काय? पद्मटंक. मग तुम्हाला पुढच्या वेळेस एक तर गद्दियान पर्याय देतील किंवा पद्मटंक सुद्धा पर्याय देतील. ठीक आहे. आणि हाच प्रश्न फिरून असा विचारला जाऊ शकतो की पद्मटंक हे सोन्याचं नाणं कोणाच्या काळामध्ये होतं? ऑप्शन देतील यादवाच्या काळामध्ये, सातवाहनाच्या काळामध्ये, किंवा इतर मराठा साम्राज्यामध्ये, किंवा इतर मुघलशाहीमध्ये, असे तुम्हाला ऑप्शन देतील. मग पद्मटंक हे सोन्याचं नाणं कोणाच्या काळामध्ये होतं? यादवांच्या काळामध्ये होतं. पद्मटंकचं दुसरं नाव काय होतं? तर गद्दियान होतं. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. आता बाकीचे जे पर्याय आहेत होन, अश्रफी आणि टंका याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातात. ठीक आहे. मग होन हे नाणं काय होतं? तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं सुवर्ण नाणं होतं, म्हणजे सोन्याचं नाणं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी काय केलं होतं? हे नाणे तयार केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे अश्रफी जे आहे हे सुद्धा काय होतं? मुघल काळातील प्रचलित सोन्याचंच नाणं होतं. ठीक आहे. आणि हे जे टका आहे हे काय आहे? दिल्ली सल्तनतच्या काळामध्ये वापरलं जाणारं हे चांदीचं नाणं होतं. ठीक आहे. कोणतं नाणं कोणत्या धातूचं होतं आणि ते कोणत्या काळामध्ये वापरलं होतं किंवा कोणी तयार केलं होतं हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे 21 नंबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? मला सुद्धा माहिती आहे, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? बहिर्जी नाईक होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, गोंडवनची राणी म्हणून कोणाला ओळखलं जातं? खूप महत्वाचा प्रश्न आहे. गोंडवनची राणी म्हणून मग कोणाला ओळखलं जातं? तर राणी दुर्गावतीला गोंडवनची राणी म्हणून ओळखलं जातं. आणि या राणी दुर्गावतीने काय केलं होतं पहा? अकबराच्या सैन्याविरुद्ध काय केला होता? निकराचा लढा दिला होता. प्रश्न आपल्याला विचारला जातो की विदर्भामध्ये अकबराच्या सैन्याविरुद्ध निकराचा लढा कोणी दिला? तर तो कोणी दिला होता? राणी दुर्गावतीने दिला होता. राणी दुर्गावती ही कोणाची राणी होती? तर ही गोंडवाना प्रदेशाची राजधानी होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न 23 नंबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवले होते? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणत्या किल्ल्याचं नाव सिंहगड ठेवलं होतं? कोंढाणा किल्ल्याचं. कोणाच्या पराक्रमानंतर ठेवलं होतं त्यांनी? तर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमानंतर त्यांनी काय केलं होतं? कोंढाणा किल्ल्याचं नाव बदलून सिंहगड ठेवलं होतं. ज्यावेळेस तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ल्यावरती धारातीर्थी पडलेत आणि किल्ला आपल्या ताब्यात आला, ही बातमी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना कळवली तेव्हा त्यांच्या तोंडातून पहिलं वाक्य निघलं होतं, गड आला पण सिंह गेला. हे वाक्य निघलं होतं. ठीक आहे. मग इथं त्यांनी सिंहाची उपमा कोणाला दिली होती? तानाजी मालुसरे यांना दिली होती. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं होतं? या किल्ल्याचं नाव सिंहगड ठेवलं होतं. ठीक आहे. पुढे जाऊया 24 नंबर. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणतं होतं? मग मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक किंवा मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं? दर्पण होतं. दुसरा प्रश्न असा विचारला जातो की मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र दर्पण हे कोणी सुरू केलं? तर कोणी सुरू केलं? बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं. पुढचा प्रश्न इथं असा विचारला जातो की बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे कधी सुरू केलं? तर कधी सुरू केलं होतं? 1832 मध्ये सुरू केलं होतं. ठीक आहे. प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेले आहेत. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता. मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय. चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. न कळत व्हिडिओ लाईक करायचा विसरून गेला असाल तर लाईक करा. आणि तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो की आपल्या व्हिडिओची लिंक तुमचे जे मित्रमंडळी आहे तुमच्याकडे असणारे जे शैक्षणिक ग्रुप आहेत त्याला नक्की शेअर करत चला. ठीक आहे. धन्यवाद मित्र.